डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचकावर असलेले आपले भारताचे धर्मगुरू आर्य नागार्जुन सुरेश देसाईजी आणि भिक्खू संघ, त्याचप्रमाणे आजच्या त्या आंदोलनाला प्रोत्साहन आणि त्यांच्यामुळे आम्ही इथे आहोत असे अखिल भारतीय धम्मसंघाचे कार्यकर्ते, शिवाय मंचकावर असलेले मान्यवर आणि तुम्ही जाणकार असे उपासक उपासिका या आंदोलनाची माहिती घ्यायला थांबलेले आहात। मी प्रथम असं सांगू शकतो की बुद्ध, आपण बुद्ध कशाला मानतात तर बुद्ध हा निसर्ग आहे। बुद्ध हा निसर्ग आहे, तो कुठूनही निघतो, कुठूनही निघतो आणि त्याचं बुद्धाचे पंचशीलमध्ये बुद्धाने सांगितलंय की आपण कुणाचं मन दुखू नये, कुणाच्या हत्या करू नये। शिवाय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कलम दिलाय, पेनने लढा, आपल्याला हातात हत्यार शस्त्र घ्यायची गरज नाही, तर त्यांनी संविधानातून आपल्याला योग्य मार्ग दिलाय आणि त्या संविधानाच्या मार्गानेच आपण या महाबोधी बुद्धगया याच्या सुटकेसाठी आपण बसलेलो आहोत। आपण सर्वांना माहित आहे की जेव्हा 1949 साली जेव्हा एक कायदा निघाला आणि त्या कायद्यामध्ये म्हणजे महाबोधी बुद्धगयाच्या अनुषंगाने त्यावेळेला 4 बौद्ध आणि 4 इतर, पण हे 4ही बौद्ध जे होते आहेत ते सगळे हिंदुइझम झाले, कारण का ते खरे बुद्धच नाही। बुद्ध आपण कोणाला म्हणतो की जो शाळेतल्या सर्टिफिकेटने बौद्ध असेल तोच। आता मोठमोठे अधिकारी तर नाहीत आपलं, पण ते अधिकारी हिंदू महाराष्ट्र होतात, त्यांची पोरं त्यांच्या हातावर हात देऊन शिक्षण घेतात, त्यांच्याच लेवलला जातात, त्यांच्यापेक्षा वर जातात, पण तुम्ही हिंदू महाराज बदलत नाही। आणि जोपर्यंत हिंदू महाराज बदली होत नाही आपल्याकडून तर आपण खरे बुद्ध नाही। आणि जेव्हा आपल्यावर अन्याय अत्याचार होतो तो मीडिया सांगतं की दलितांवर अत्याचार झाला। आपले 127 बौद्ध राष्ट्र आहेत, 127 बौद्ध राष्ट्रामध्ये ते जेव्हा दलितांवर अन्याय अत्याचार झाला असं बातमी येते त्यावेळेस त्यांना वाटतं की हे आपलं नाहीच। जेव्हा बौद्ध महिलेवर अन्याय अत्याचार झाला असं जेव्हा त्यांना कळेल तर 127 बौद्ध राष्ट्र आपल्यापासून वंचित होणार नाही, तर आपल्याला मदत करेल। सांगायचं तात्पर्य आहे की 1949 कायद्यामध्ये जेव्हा हे 4 जण आणि कलेक्टर तो हिंदू होता, त्यांच्यामुळे 4 आपले बौद्ध जे आहेत ते हरिजन आहेत, त्यांना बौद्धाची गरज नाही, फक्त त्यांना खुर्ची मिळाली, त्यांना पद मिळालं म्हणून ते तिथे आहेत आणि म्हणून ही चळवळ चालू झाली। पण संविधानातून बाबासाहेबांनी सर्व धर्म निरपेक्ष असा हा भारत बनवला। मग मी असं मान्यवर भारताचे पंतप्रधान मोदीजी यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर भारताचं नेतृत्व करताय पंतप्रधान या पद्धतीतून, मग तुम्ही एकतर्फी का वागताय? हे हिंदू राष्ट्र नाही, हे बौद्ध राष्ट्र करायचंय, पण तिकडे तुम्ही उत्खनन करता, तिथे बुद्धाच्याच मूर्ती, बुद्धाचेच अवशेष मिळतात, तरीही तुम्ही त्या आपल्या ह्या महावीराला त्यांच्या ताब्यात ठेवून आपलं वर्चस्व संपवलेलं आहे आणि ते मिळवण्याचा प्रयत्न 1989 पासून किंवा 90 पासून आपले भारताचे धर्मगुरू नागार्जुन आर्य सुरेश देसाई यांनी यांचं आयुष्य घालवलं। कमीत कमी 55 वर्ष किंवा 52 वर्ष त्यांनी या महाबोधी मुक्ती करायला चालवलं आणि शिवाय
जेवढे जेवढे बुद्ध विहाराचे मुक्ती करायला निघतात, पण दर 2-3 महिन्यांनी आमचे धर्मगुरू सकाळीजी हे दिल्लीला जाऊन सुप्रीम कोर्टात स्वतः 2-2 लाख रुपये फी देऊन ते केस लढत आहेत. आणि त्याची साक्ष म्हणजे त्यांच्या आत्ताच सन्माननीय प्रज्ञानंदजी यांनी त्यांचं चळवळीत होते, त्यामुळे ते त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे की मला काय म्हणायचं आहे की मोदीजी जेव्हा सगळ्या जगात फिरायला जातात तेव्हा मूर्ती घेऊन जातात आणि म्हणतात की मी बुद्ध राष्ट्रातून आलो आणि करोडो अब्ज रुपये बौद्धांना म्हणजे मदत व्हावी म्हणून ते राष्ट्र यांना पैसे देतात. मग जर मोदींना बुद्ध चालतो बाहेर देशात, मोदींना बुद्ध चालतो बाहेर देशात केवळ पैशाचं काम करण्यासाठी, मग आमच्या बुद्धगया महाबुद्ध विहाराला मुक्त का करत नाही? त्यांनी एका शब्दात सांगितलं तर हे होऊ शकतं, एवढं आंदोलन करण्याची गरज नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ख्रिश्चन चर्च किंवा मुस्लिम यांच्यामध्ये या गव्हर्नमेंटचं हे नाही, कमिटी नाही. मग आम्हालाच का त्यांना असं वाटतंय की आम्ही आता मनुस्मृती आणू? मनुस्मृती ऑलरेडी आणलेली आहे त्यांनी, पण त्याचा थोडं वापर करतायत. पण आपण सर्वांनी जागृत राहायला पाहिजे आणि जागृतीने आपले वेगवेगळे मार्ग सोडायचे. कुणाच्याबद्दल काही मत असं ते सोडून द्यायचं, पण आता चळवळीला आपण सगळ्यांनी जागृतपणे एकत्र आलं पाहिजे. आणि एकत्र आल्याशिवाय आपली क्रांती होणार नाही. कारण हा भारत देश आहे. या बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी सगळेजण तर चांगलं लिहिलं, चालवणारं चांगलं असेल तर ते चांगलं आणि वाईट असेल तर ते वाईट. त्याची परिस्थिती आता आपल्याला भेटत आहे. म्हणून मी पंतप्रधानांना हे एक सांगू शकतो की तुम्ही सार्वभौम भारताचे पंतप्रधान आहात, मग तुम्ही तुमच्यामध्ये हा विकार का की हे ते तर आम्ही पंतप्रधान हा एक पक्ष असतो, राष्ट्रपती सुद्धा एक पक्ष असते. पण तुमच्या या कुंभमेळ्यात जाऊन आंघोळ करणं हे करणं म्हणजे तुम्ही एकटा धर्माला वाढवायचा प्रयत्न करताय. म्हणजे तुमची जागा ही नाहीये. तुम्ही लहान मुलासारखं हे खेळ करताय, तर ते तुम्ही पंतप्रधान आहात आणि तुम्ही पंतप्रधानाच्या पदानुसार तुम्ही सर्व धर्माला सर्व जातींना एक न्याय दिला पाहिजे. कारण का या प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रत्येक म्हणजे यांचं राजकारण यांचं हे टिकावं म्हणून तुम्ही लोकांना भ्रमित करताय, अंधश्रद्धेकडे नेताय. आणि या अंधश्रद्धा बुद्धांनी मानलेली नाही, कारण बुद्धच निसर्ग आहे. आणि जेव्हा जेव्हा ह्या देशात जेव्हा एक डिक्टेटर तयार होतो, एक हिटलर तयार होतो, त्यावेळेला त्याचा अंत जवळ आलेला असतो म्हणून हिटलर तयार होतो. आणि त्याच्यानंतरचा जो मार्ग आहे तो बुद्धाच्या मार्गाशिवाय कुणालाही मिळणार नाही. हा निसर्ग आहे. बुद्धाचा अर्थ फक्त निसर्ग आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. बुद्ध करत नाही, बुद्धाला हत्या नको, बुद्धाला काय नको. पण जे सरळ चाललंय त्याला सरळच ठेवावं लागतं. आपलं वाकडं चालेल त्यांचं वर्चस्व संपत आलेलं असतं. म्हणून मोदींनी आजही याची जाणीव ठेवावी आणि सर्व धर्माला सर्व जातीला एकत्र घेऊन चालावं. तर शिवाय मी सांगेन की हे 3.5% लोक आहेत. या 3.5% लोकांनी विचार करायला पाहिजे की आपल्या महिला म्हणजे सगळ्या जगातल्या महिला पण भारतातल्याही महिलांना त्यांनी हिंदू राष्ट्र बिल हे करून त्यांनी स्वातंत्र्य दिलं. म्हणून आज मंचकावर पण एवढ्या माझ्या भगिनी बसलेल्या आहेत. त्या कशामुळं की त्या बाबासाहेबांनी दिलेल्या ह्याच्यामुळं. म्हणून या 3.5% पत्नी किंवा त्यांच्या घरातले परिवार
ह्या महिला बाबासाहेबांच्या विरोधात काहीही त्या युट्यूबला देतात. अरे पण तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे की आज तुम्ही तुमचा नवरा मेला तर ते लाल घालून टकलं होऊन एका जागेला बसायचे. आज तुमचा नवरा मेला तरी तुम्ही दुसरा नवरा करताय, ऑफिसला जाताय, सगळ्या काही गोष्टी करताय. ते कुणानं तर स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं म्हणून हे त्यांनी आपल्या लक्षात घ्यावं. आणि ही सगळं आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही महाभियोग मुक्त करण्यासाठी लढून आणि लढण्यासाठी किंवा कोणीतरी काहीतरी द्यावं लागतं, कोणीतरी काहीतरी द्यावं लागतं. म्हणजे जेव्हा बलिदान होतं त्यावेळेला सगळ्या गोष्टी होतात. पण आम्ही तो मार्ग नाही स्वीकारणार, आम्ही ट्रेन चालवणार. बाबासाहेबांनी आम्हाला चांगला हक्क दिलं आणि त्या हक्कानुसार आम्ही ही सर्व जास्तीत जास्त संख्येने करू. आता जरी इथे कमीत कमी 100 लोक असले तरी 100 लोक 1 लाख लोकांना तयार करतील. ही जाणीवपूर्वक आलेली आहे की ज्यांना धर्माची जाणीव आहे ते जागृत आहेत. आणि त्यामुळे इथं बसलेले आहेत. तेव्हा मी आता माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आणि जय हिंद, जय भारत.